नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ताटावरचं रुमाल कसं बनवायचं हे दाखवणार आहे। तर सुंदर असं ताटावरचं रुमाल वटपौर्णिमेसाठी आपण आज शिवणार आहोत। तर वटपौर्णिमेसाठी सुंदर असा हा ताटावरचा रुमाल प्रत्येकीकडे असलाच पाहिजे। खूप आकर्षक वाटतो, खूप सुंदर, सिंपल, सोबर आहे एकदम आणि एकदम सोप्या पद्धतीने कसा शिवायचा हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि प्रत्येकीने हा ताटावरचा रुमाल आपल्या वटपौर्णिमेसाठी नक्की शिवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता आपण सुंदर असं ताटावरचा रुमाल शिवायला सुरुवात करूया। तर सुंदर असं ताटावरचा रुमाल बनवायला आपण सुरुवात करूया। तर एकदम सिंपल आणि सोबर लुक देणारा ताटावरचा रुमाल मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि डिटेलमध्ये सांगणार सुद्धा आहे की एकदम सोप्या पद्धतीने ताटावरचा रुमाल कसा शिवायचा। तर आता याच्यासाठी आपल्याला दोन कापड लागणार आहेत। एक मेन कापड असणार आहे जो वरच्या साईडला येणार आहे आणि दुसरा जो कापड आहे तो खालच्या साईडला येणार आहे। असे दोन कापड आपल्याला लागणार आहेत। तर दोन्ही कापड सेम तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे अस्तर असेल तर अस्तर सुद्धा तुम्ही वापरू शकता खालच्या साईडला। आता मी दोन्ही जे कापड आहेत ते सेम घेतलेले आहेत। आता ज्या ताटावरती तुम्हाला रुमाल बनवायचा आहे त्या ताटाच्या मापाने तुम्हाला हा राऊंड कट करून घ्यायचा आहे। तर जो कोणता ताट असेल तो ताट उलटा ठेवायचा आणि राऊंड वरती खडूने किंवा पेनाने जो काय असेल त्याच्याने तुम्हाला गोल करून घ्यायचा आहे, मार्क करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती कैचीने तुम्हाला कटिंग करायचं आहे। तर आता माझ्याकडे जो ताट होता त्या ताटाच्या मापाने मी हा राऊंड कट करून घेतलेला आहे। याच्यानंतर मध्यभागी अजून एक आपल्याला दुसरा छोटा ताट सुद्धा लागणार आहे। तो मी पुढे तुम्हाला दाखवेनच कशा पद्धतीने आपल्याला राऊंड करून घ्यायचा आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर आता जर तुमचा अस्तर असेल तर तुम्हाला अस्तर ठेवून घ्यायचं आहे। पण आता दोन्ही कापड जर सेम असतील तर मी तुम्हाला सांगते। तर बघा, मेन जो कापड आहे खालचा वाला तो आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि जी उलटी साईज आहे ती खालच्या साईडला ठेवून घ्यायची आपल्याला आणि जो वरचा कापड आहे तो सुद्धा त्याच्यावरती आपल्याला उलटा मारून घ्यायचा आहे। म्हणजे दोन्ही सरळ बाजू ज्या आहेत ते एकमेकांवरती येणार आहेत। अशा पद्धतीने आपल्याला हे कापड दोन्ही ठेवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। आता राऊंड मध्ये शिलाई मारून घेत असताना पाव इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण राऊंडला आपल्याला शिलाई मारायची नाहीये। एवढा पॅच तरी आपल्याला ओपन ठेवायचा जेणेकरून हा जो कापड आहे तो आपल्याला सरळ करून घेता येईल। तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी राऊंड मध्ये शिलाई मारून घेते, एवढा पॅच ओपन ठेवते आणि शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा, पूर्ण राऊंड मध्ये मी शिलाई मारून घेतली आहे आणि हा जो पॅच आहे ती तो ओपन ठेवलेला आहे। आता आपल्याला ह्याला सरळ करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित मी सरळ करून घेते। आता मी व्यवस्थित असा सरळ करून घेतलेला आहे। सरळ केल्याच्या नंतर आपल्याला हा जो ओपन बाजू आहे ती आपल्याला थोडीशी फोल्ड करून दोन्ही खालची आणि वरची दोन्ही सुद्धा थोडंसं फोल्ड करून आतल्या साईडला टाकायचं आहे आणि आपल्याला वरून शिलाई मारायची आहे। आता ही शिलाई मारताना पूर्ण राऊंडला दाब शिलाई सुद्धा वरून आपल्याला मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। तर व्यवस्थित मी शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते। तर बघा, व्यवस्थित असा राऊंड मध्ये शिलाई मारून झालेली आहे पूर्ण। हा मागच्या साईडने सुद्धा बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे। दोन्ही साईडला जरी तुम्ही बघितलं तरी सेमच दिसणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मध्यभागी अजून एक आपल्याला छोटा ताट घ्यायचा आहे। तर बघा, आता मी याच्यापेक्षा कमी साईजचा छोटासा ताट घेतलेला आहे। तर आता आपल्याला ह्याला सुद्धा पेनाने किंवा खडूने आपल्याला असं राऊंड करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड करून घ्यायचा आहे। असा हा राऊंड झाल्याच्या नंतर आपल्याला मध्यभागी स्वस्तिक आपला जो शुभ चिन्ह आहे तो आपल्याला काढायचा आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा याचा आपण मध्य काढून घेऊया। तर आता मध्य कसा काढायचा तर हे बघा, अशा पद्धतीने हा फोल्ड करायचा आणि याचा असा तुकडा तयार करायचा आणि इथे खडूने आपल्याला हा मध्य काढून घ्यायचा आहे। तर मध्य काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला मेजर टेपच्या साहाय्याने
व्यवस्थित चारी बाजू सेम आल्या पाहिजेत, यासाठी अशा पद्धतीने आपल्याला काढून रेषा ओढून घ्यायची। तर किती मी घेतली आहे, मध्यापासून पुढे 2 इंच आणि मध्यापासून इकडे 2 इंच, म्हणजे टोटल 4 इंच घेतलेली आहे। 4 इंचाचा आपला हा स्वस्तिक असणार आहे। आता इथे सुद्धा आपल्याला मध्यापासून पुढे 2 इंच आणि मागच्या साईडला 2 इंच, टोटल 4 इंच आपल्याला घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने हे मी मार्क करून घेतलेला आहे। हा असा आपला चिन्ह तयार झालेला आहे। आता इकडे सुद्धा आपल्याला या टोकापासून इकडे 2 इंचावरती आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने, आणि इथून आपल्याला खाली सुद्धा अशी 2 इंचावरती लाईन ओढून घ्यायची आहे। हे बघा पूर्ण आपल्याला 2-2 इंचावरती टिक मार्क करत आणि लाईन ओढत आपल्याला हा स्वस्तिक काढून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने हा आपला स्वस्तिक जो आहे तो तयार झालेला आहे। आता आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची। सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वस्तिक वरती लेस लावून घ्यायची। आता कोणतीही लेस तुम्ही घेऊ शकता। मी गोल्डन कलरची ही लेस घेतलेली आहे, जी सरळ आहे ती लेस मी घेतलेली आहे। तर आता लेस कशी लावायची, तर सगळ्यात पहिल्यांदा इथून आपल्याला अशा पद्धतीने इथपर्यंत लेस लावून घ्यायची, म्हणजे हा जो आहे इथून स्टार्ट करायची या टोकापासून, आणि असं आपल्याला ही लेस कंप्लीट करून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी लेस लावून घ्यायची आहे। तर आता इथे बरोबर लेस ठेवून घ्यायची। इथे एक पॉइंट आहे ना, तिथे आपल्याला फोल्ड द्यायचा आहे। अशा पद्धतीने फोल्ड द्यायचा आणि परत इकडे आपल्याला एक फोल्ड द्यायचा आहे आणि इथे येऊन आपल्याला एंड करायचा आहे। एंड करताना थोडासा तुकडा जास्त ठेवायचा आणि अशा पद्धतीने ही लेस अशी फोल्ड करून घ्यायची आणि मग शिलाई मारायची। तर सगळ्यात पहिल्यांदा ही जी लाईन आहे ना ती मी कंप्लीट करून तुम्हाला दाखवते आणि मग पुढची लाईन करते। तर बघा ही एक लाईन मी कंप्लीट केलेली आहे। मागच्या साईडने सुद्धा बघू शकता। तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी मी व्हाईट कलरचा जो आहे धागा वापरलेला आहे। तर बघा 2 वेळा मी शिलाई मारली आहे। पहिल्यांदा इथून स्टार्ट केली, पूर्ण असं घेतलं आणि त्याच्यानंतर परत इथे आणून एंड केलं। 2 वेळा शिलाई मारलेली आहे मी या लेसवरती, म्हणजे लेस एकदम आपली सिक्युअर झालेली आहे, निघणार नाही। आता आपल्याला परत इथून स्टार्ट करायचं आहे आणि या लेस वरून आपल्याला इथे येऊन एंड करायचं आहे। व्यवस्थित असं मी परत एकदा शिलाई घेऊन लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा सुंदर असा आपला हा स्वस्तिक तयार झालेला आहे। बघू शकता, जवळून एकदम दाखवते। एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत हा आपला स्वस्तिक तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याला अजून एक लेस लावायची आहे। तर 1 मिनिट मी लेस तुम्हाला दाखवते। तर बघा ही गोल्डन कलरची अशी फ्रिल वाली मी लेस घेतलेली आहे, जी आपल्याला अशा पद्धतीने लावायची आहे राऊंड मध्ये। हा जो राऊंड आपण आखून घेतलाय ना त्याच्यामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। आता इथे सुद्धा तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता, पण अशी लेस वापरा जी एकदम अशी सॉफ्ट असेल, जी पूर्ण राऊंड मध्ये आपल्याला कव्हर करता येईल। हार्डवाली जी टिकल्यांची अशी जर लेस आपण वापरली तर ती बरोबर राऊंड मध्ये येत नाही, त्यामुळे अशी सॉफ्ट कोणतीही लेस तुम्ही वापरू शकता। याला सुद्धा छोट्याशा टिकल्या आहेत, पण ती एकदम अशी सॉफ्ट वाली लेस आहे। तर आता मी पूर्ण राऊंड मध्ये ही लेस लावून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते। तर बघा गोल अशी व्यवस्थित लेस लावून झालेली आहे। आता परत आपल्याला लेस लावायची आहे, ती जो फायनल राऊंड जो आहे त्याच्यावरती आपल्याला ही लेस लावायची आहे। आता ही सेमच लेस मी वापरणार आहे। अशा पद्धतीने बघा ही अशी लेस लावणार आहे, म्हणजे याचा जो लुक आहे ना अजून थोडासा चमकीला आणि खूप छान दिसणार आहे। तर आता पूर्ण राऊंड मध्ये मी एक लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा सुंदर अशी लेस लावून झालेली आहे आणि आपला रुमाल सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय। मागच्या साईडने सुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकता, एकदम छान फिनिशिंग आलेली आहे आणि समोरून बघितल्याच्या नंतर सुद्धा खूप सुंदर वाटत आहे। आता हा जो ताटावरचा रुमाल आहे
तर तुम्ही ताटावरती देखील वापरू शकता। आणि एखाद्या पूजेमध्ये छोटीशी पूजा जर असेल त्याच्यामध्ये आरतीचं ताट ठेवण्यासाठी आपण एखाद्या पाठावरती जेव्हा आरतीचं ताट ठेवतो त्याच्यावरती आसन म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा छोट्याशा पूजेला आसन म्हणून सुद्धा वापरू शकता, किंवा लग्नामध्ये रुखवातीमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा एकदम छान दिसणार आहे। हा खूप उठावदार दिसतोय, एकदम सिंपल पद्धतीने आणि खूप छान झालेला आहे। अशा पद्धतीने ताटावरचा रुमाल तुम्ही नक्की बनवून बघा आणि या वट पौर्णिमेसाठी सुंदर असा ताटावरती रुमाल घेऊन तुम्ही पूजेसाठी जा, खूप छान वाटणार आहे। वेगवेगळ्या डिझाईन्स मी दाखवत आहे तुम्हाला ताटावरच्या रुमालाच्या, आणि एकदम सिंपल साध्या पद्धतीने दाखवत आहे आणि डिटेलमध्ये समजावून सुद्धा सांगत आहे। तर हे ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती नवनवीन प्रकारचे वस्त्र, श्री स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र महाराजांना मी परिधान करून सुद्धा दाखवत असते आणि वेगवेगळे वस्त्र तयार करून सुद्धा तुम्हाला दाखवत असते। तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।